ज्यांच्याकडे आहे तो कलापूर टीम आज मैदानात काय परफॉर्मन्स करते आणि तदनंतर सुधागड तालुका या घरेलू मैदानावरती पुन्हा एकदा विजयाची मुहूर्त मेढ रोवते का ते पाहूया. 40+ विजयदादा विलासदादा पाळवे यांच्या विद्यमानाने आयोजित असलेली स्पर्धा आहे. अगदी युवा प्रतिष्ठान आणि या युवा पिढीने जी विलासदादा पाळवे यांना जी साथ दिलेली आहे ती अप्रतिम साथ या ठिकाणी पाहायला मिळते. परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम या अगदी म्हणीला अनुसरून या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायला मिळतंय. जाऊया मॅचकडे. अगदी ऑफिशियल सुरुवात होईल मॅचला आणि अगदी धाबे दणांतील अशी मॅच आहे. कारण बरेच जण म्हणतात, काल अजित देसाईंना सुद्धा माहीत असेल, काल आम्ही खालापूर परिसरात कुंभिवली गावात शरीर सौष्ठव स्पर्धेचं सूत्रसंचालन केलं होतं, जिथे एक ऑफिशियल जजेस म्हणून पाहायला मिळाले ते म्हणजे खरे सर, ज्यांचं वय वर्ष होतं 75. आणि जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तुमच्या फिटनेसचं रहस्य काय, त्यावेळी त्यांनी उत्तर देताना एक प्रश्न जरूर जाणून बुजून आला, कोणाच्या लक्षात आला नसेल परंतु मी तो आकडा गृहीत धरला. त्यांनी सांगितलं माझं वय आता 75 आहे आणि मी 2004 पासून माझ्या जिमला सुरुवात केली. प्रश्न नीट आहे का, कारण वय वर्ष 75 आत्ताच आणि 2004 पासून जिमला सुरुवात केली. जाऊया मॅचकडे. यस, ग्रीन सिग्नल होईल. आता माझा प्रश्न बऱ्याच जणांपर्यंत पोहोचला असेल. अंतर होतं फक्त 21 वर्षांचं. म्हणजे पहिला बॉल सडेक लेंथ लाईनची गोलंदाजी, तेज रफ्तार के सौदागर म्हणून ओळख आहे तो गोलंदाज. खालापूर टीम आपला 12th मॅन आहे का, आले तर बरे होतील. दीपक पाटील. यस दीपक सर, अगदी थोडस कसं आहे, दीपक कर्णुक. यस, पहा कोण म्हणेल का 40+ सामना चालू आहे. अगदी बऱ्याच जण, काही जणांना 4 ते 5 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही वाईटचा इशारा 40+ चे सामने आपण पाहत होतो ना, त्यावेळी केवळ आणि केवळ एक विरंगुळा म्हणून त्या सामन्याकडे पाहिलं जायचं. परंतु मित्रांनो, एक कमेंट जरूर करेल, भले आजच्या युवा क्रिकेटपटूंना तो शब्द माझा लागेल परंतु मी ते नक्की सांगेल. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. यावेळी लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूखाली येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न हाती घाई आणि संकटात जाई. कसं असतं माहिती का, की आजकाल 40+ जो खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, 40+ RPL सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले मित्रांनो, अगदी दिमागदार पद्धतीत. परंतु हे युवा खेळाडू जे आहेत ना, आता जे गेम खेळतात, खरं म्हणायला गेलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये क्रिकेट असतो आणि त्या प्रत्येक स्पर्धेतल्या क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू खेळताना दिसतात आणि त्यांचं वैशिष्ट्य असतं सातत्यपूर्ण असणारी प्रॅक्टिस. परंतु मी नक्की सांगून देईल, ही अभिमानाची गोष्ट आहे की आत्ता मैदानात जे 40+ चे खेळाडू खेळतायत ना, यांचा परफॉर्मन्स तुमच्यापेक्षा बेटरच असणार, त्याची ग्वाही येईल. कारण सांगायचं तात्पर्य एकच झालं की हे खेळाडू जे खेळतात ते प्रॅक्टिसचे खेळाडू मैदानावरती आहेत. सकाळी लवकर उठणं, त्याच्यानंतर जॉगिंग, त्याच्यानंतर प्रॅक्टिस, या सगळ्या गोष्टी त्यांच्यात भरलेल्या आहेत आणि तसं युवा पिढीमध्ये ते कमतरतेत पाहायला मिळतंय. पहा गोलंदाज आपण पाहतोय दीपक कर्णुक आहेत. गोलंदाजी करत असताना मैदानात शिस्तबद्ध गोलंदाजी सांगून देत आहेत की अजूनही मी त्याच रफ्तारचा गोलंदाज आहे. माझ्याकडे का कॉमेंटेटरने रफ्तार का सौदागर हा शब्द वापरला माहीत नाही, परंतु माझ्याकडे ती ताकद आहे, ती गुमारी आहे आणि तीच गुमारी मैदानावरती तो वापरताना दिसून येतो आहे. कारण अद्यापपर्यंत एक बॉल वाईट आला होता, तोही लेग स्वरूपात फेकलेला वाईट झाला आहे. म्हणजे पहा इतकी चांगली गोलंदाजी सध्या मैदानात दीपक कर्णुक कडून पाहायला मिळते. एक चौकार आला, धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचले आहे ती तब्बल 8 आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार जर तुम्ही करायला गेलं तर एक बॉल शिल्लक आहे. सुधीर शिंदे यांनी षटकार जर ठोकला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. संतोष दादा बोडेकर यांच्याकडून इथे आलाय चौकार. वाचले मित्र म्हणेल, 500 वाचले. हे असे पारितोषिक लगवा की प्रत्येक षटकाराला त्यांच्या पारितोषिक आहे. परंतु नामदेव दादा साठे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असेल षटकारासाठी. मयूर मानकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सुधीर शिंदे यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. अगदी जसं म्हणताय तुम्ही, सुधीर शिंदेच्या
बॅटिंग वरती तुम्ही प्रश्न निर्माण केला की काय, परंतु सुधीर शिंदेच्या माठ मधून सुद्धा एक चौकार मित्रांनो आलेला आहे. आता पारितोषिक लावणाऱ्यांनी जरा विचार करा, मी अगोदरच्या समालोचनात काय सांगितलं तुम्हाला आणि आता तुम्ही काय करताय. आणि माझं गणित तीच आहे की मी हे विसरणार नाही. इक्कू सोलांगे अगदी मास्टर माइंड. काल सुद्धा त्यांची आमची भेट झाली. आज खरं म्हणायला गेलं तर मी म्हटलं ना क्रिकेट मधले मास्टर माइंड आहेत. आज 12व्या प्रतिनिधीमध्ये का आलेत काही कळत नाहीये. म्हणायला गेलं तर 50+ असतील ते, परंतु 40+ मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे सुधीर यांच्यासाठी पारितोषिक लागला गेलाय. सुधीर सर इथे मोठे सर फटके आले तुमच्या माध्यमातून. राजू शिंदे, किशोर कोकटे आणि प्रशांत शिंदे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज सुधीर यांच्यासाठी. मंगेशदा तलेकर तुम्ही शांत बसू नका. मंगेशदा तलेकर यांच्याकडून 500 रुपये. बाबा हे व्यक्तिमत्व फार वेगळं आहे. खरं म्हणायला गेलं ना क्रिकेट वरती नितांत प्रेम आहे त्यांचं. आणि टोटल एका षटकारासाठी 2200 रुपये जमा झालेत. दादा मॅच आहे प्रेक्षणीय, परंतु आज बिझनेस होणार असो गरजेचं आहे. कारण असं म्हणतात का की ते बिनपगारी फुल अधिकारी अशी परिस्थिती आता मैदानात आहे. वन बाउन्स, यस वन शॉट आहे. ओके सर. चांगला बॉल. यावेळी मात्र अगदी चांगली पिचिंग पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संतोष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 50+ आहे. खरं म्हणायला गेलं तर मित्रांनो मी मगाशी सुद्धा म्हटलंय की युवा पिढीला लाजवेल असा क्रिकेट आजही 40+ खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वय वर्ष 70चा क्रिकेटपट्टू मी अनुभवला. 40+ मॅचेस कर्जतमध्ये जरूर झाल्या होत्या. तिथे सुद्धा 70 वर्षाचा खेळाडू मैदानावरती खेळत होता. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 16 आकड्यावरती. हवाई सफर. यावेळी मात्र बॅटरच्या बॅट मधून एक कडवी झुंज आणि यावेळी परतावं लागेल ते बॅटरला. बॅटर नंबर 1 इथे बाद होत आहेत आणि जवळजवळ मला वाटतं आलेले 2200 परत खिशात जातील. विलास दादा पालवे, जोरदार टाळ्या होऊन जात्या, जोरदार टाळ्या. प्रमिल यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200. निखिल टकोरे 1000. सुधाकर टाइगर इज कम बैक. क्या बात है यार. विलासदादा पालवे सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर बॅट प्रेक्षकांना दाखवा दादा. यस विलासदादा युवा प्रतिष्ठानचे सर्वा अगदी मैदानावरती आहेत. दादा तुमच्या बॅट मधून जर षटकार आला तर माझ्याकडून प्रत्येक षटकाराला तुम्हाला 100 रुपये. चला नाव घ्या, फक्त नाव सांगा तुम्ही. संतोष बोडेकर यांच्याकडून एका षटकाराला 1000. विलासदादांसाठीच येते पारितोषिक. काय लोक समजून गेली काय बोलतायत. आता नावं लिहायची गरज नाहीये. काही टेन्शन घेऊ नका. लाईव्ह चालू आहे त्यामुळे काही कोणी तकलीफ पण देणार नाही. हे विलासदादांवरचं प्रेम आहे. सुरेश चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये. मंगेश दादा आपल्याकडून 5000 एका षटकाराला. क्या बात है भाई. आग लगानी हो तो ऐसी लगानी चाहिए. 2 षटकाराला बरोबर आहे. बजरंग मोहिते यांच्याकडून 1000 रुपये. जे काही पुकारते ते विलासदादांसाठी आहे. नॉन स्ट्रायकरच्या खेळाडूसाठी पारितोषिक नका लावू. ते भगवा घालून मैदानात आहेत असो त्यांनी सांगितलंय. सुयोग पाटील यांच्याकडून 500 रुपये त्यांच्यासाठी. उमेश कंडागल यांच्यासाठी आहेत. ते मी आता सगळं मी लिहून नाही ठेवलं कारण मी ऑनलाईन बोललोय
त्यामुळे लक्षात घ्या तो मी विसरणार नाही, मी परत रिकॅप करेल. हा जवळजवळ मला वाटतं एका षटकाराला 21,000 जमा झाले असतील. विलासदादा सातत्यपूर्ण स्ट्राईक तुमच्याकडे येणं अपेक्षित आहे. गोलंदाजी मार्कवरती सांघिक कुडाचं तिसरं षटक. बालू पालांडे खालापूर विपक्ष सुधागड. मैत्रीपूर्ण लढत आहे मित्रांनो. अजूनही इक्कू सोलंकी तुम्ही कर्जतच्या टीमला सुद्धा बोलवायला पाहिजे होतं, कारण या 3 तालुक्यांचा एक संगम मिळून आपली स्पर्धा होत असते. चॅम्पियन ट्रॉफी. बीसीसी परली ए आणि कानिवली टीम टॉस साठी या. हवाई सबर यावेळी बॉलला फक्त दिशा दिली आणि खेळाडू कक्षामध्ये येतोय दमदार प्रहाराचा हा षटकार. तो मात्र या ठिकाणी येतोय उमेशच्या बाट मधून आणि मला वाटतं त्यांच्यासाठी पारितोषिक लावलं होतं मंगेश मामा तलेकर यांच्याकडून 500 रुपये उमेश यांच्या या षटकारासाठी आणि सुयोग पाटील यांच्याकडून 500 रुपये. पुन्हा एकदा रणमशीन रणमशीन रणमशीन. अगदी आपण पाहतोय उमेश खंडागले मला वाटतं वराड टीम मध्ये खेळताना जरूर दिसत होते. व त्यावेळी एक प्रश्न आता चिन्ह निर्माण झालाय की सातत्यपूर्ण त्यांच्याकडे बॅटिंग आली नाही. सतीश देसाई यांच्याकडून 500 रुपये आणि इथे माफी असावी, इथे जर षटकार आला तर मला वाटतं 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल सतीश दादा यांच्याकडून आणि योगेश दादा मोरे यांच्याकडून. बाबा काय खरं नाही यार. होता काय नाही यांना केला काय बोलावं लागतं मध्ये मध्ये. षटकार हॅट्रिक. फटका फसलाय खरं म्हणायला गेलं तर उमेशच्या बॅट मधून. थोडं बॅकफुट वरती जाऊन फटका खेळला गेलाय. जागा बनवली होती परंतु पाहिजे तसा फटका मोठा आला नाहीये. पारितोषिकाच्या पेक्षा खेळ होणं अपेक्षित आहे मी म्हणेल. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुधागड तालुक्यासाठी सुद्धा चांगली धावसंख्या आहे मी तर म्हणेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे परतावा लागेल उमेशला. हादरा बसलाय सुधागड तालुक्याच्या टीमला दुसरा. टोकडीज आहे. अगदी कुणाल कारेकर आता सध्या बॅटिंग लाईनवर. कुणाल कारेकर म्हटलं जातं ना वाघ म्हातारा होऊ द्या परंतु गवत कधी खात नाही मित्रांनो. तोच दरारा 30 दहशत मैदानात पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. फटका उचललाय कुणाल कारेकरच्या बॅट मधून परंतु इथे एक धाव कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. जास्त टेन्शन घेऊ नका दोघंही नाहीतर सकाळी 10 किलो वजन कमी झालेलं असेल. 32 धावा धावफलकावरती आहेत. अगदी प्रेक्षणीय सामना आहे तर कॉमेंट्री प्रेक्षणीयच होणार. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा कुणाल कारेकरच्या बॅट मधून बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज कुणाल ब्रँडेड सिक्सर. ठोक डेज आहे. थँक्यू डीजे.
अगदी जर म्हणायला गेलं तर 38 धावा धावफलकावरती आहेत. आत्तापर्यंत 3 मॅचेस मी अनुभवल्या जे युवा पिढीसाठी होत्या. त्यात 40+ चे खेळाडू सुद्धा पाहायला मिळाले होते, त्यात शंका नाही आहे. परंतु त्या खेळाडूंचा जर तुम्ही विचार करायला गेला ना, या खेळाडूंचा विचार करायला गेला तर माझ्या मते तरी अद्यापपर्यंत 3 मॅचचे षटकार आणि या मॅचचे षटकार जर गणले गेले तर जास्त होतील. दोघांची तफावत मी सांगतोय. परंतु खरं सांगायचं झालं तर 40+ यांचं एक टॅगलाईन आहे, ब्रीद वाक्य ज्याला म्हटलं जातं, एक धाव आरोग्यासाठी. आता यातून प्रत्येकाच्या डोक्यात काय तंत्र येईल माहित नाही. मी मगाशीच आल्याला सांगितलं, हा अरे बॉलरशी काहीतरी सेटलमेंट करा विलास दादा. मी तर तुम्हाला हेच सांगेल. 21,000 बाई राम भरोसे. अगदी मी तर हेच म्हणेल. आता गोलंदाजी मार करते गोलंदाज अनिल. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. परंतु मला वाटतं चौकार अपेक्षित असेल, ते पण जाऊन देणार नाहीत. ते पण सोपे नाही आहेत. 10-3 धावा धावून घेतल्या. हे 300 रुपये जमा झाले. अगदी मानकोरे टीमचं एक आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक हुकमी एक्का म्हणून होत हे. परंतु आता सध्या वयानुसार थोडंसं टीम पासून लांब जरूर असतील, परंतु इन ऍक्शन नसले तरी पाठिंब्याची जी साथ आहे त्यांची ती फार महत्वाची आहे. चांगला बॉल, अगदी अटॅकिंग पॉवर, तंत्रशुद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली. जाळं विणलं होतं खरं म्हणायला गेलं तर फलंदाजासाठी. नेक्स्ट बॉल राईट अप राउंड द विकेट आणि यावेळी बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव जरूर कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. अद्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती मात्र 42. अगदी 40+ चा सामना आहे आणि धावसंख्या 40+ च्या वरती पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. हे काही नाही हो विलास दादा, रोजची 4 व्हीलर हाच सगळा परिणाम आहे. शेवटचे 2 बॉल तुमच्यासाठी. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या वितर म्हणेल. फलंदाज होईल बाद. अजून एक बॉल बाकी आहे. संपली का? ओके. या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत. आपण पाहतोय मान्यश्री धर्मेंद्र दादा आंबेकर, सदस्य पर्ले ग्रामपंचायत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मान्यश्री धर्मेंद्र दादा आंबेकर पर्ले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तदनंतर आपण पाहतोय उद्योजक जगतातला आणखी एक नाव योगेशजी मोरे सर यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच चला त्वरित या. नेक्स्ट मॅच त्वरित या आपण. योगीजी मोरे सुधागड तालुका मराठा समाज खजिनदार यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. योगीजी मोरे सर या आपण.
दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी आमचे प्रशांतदादा कांडेकर उपस्थित झालेत. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. तदनंतर जाऊयात आपण उद्योजक जगतातलं आणखी एक नाव निलेशजी कालबोर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. तदनंतर ज्ञानेश्वरजी बापाट यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. यस, मॅच स्टार्ट होईल. 45 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली खालापूरची टीम. सलामीची जोडी मैदानात गोलंदाजी मार्क वरती. लेफ्टम राऊंड अगदी मारा करण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि या ठिकाणी या पहिल्या बॉल वरती डॉटची संगता. 45 धावसंख्येचे टार्गेट. कानिवली टीम टॉस साठी या. आपला प्रतिस्पर्धी संघ हजर आहे. प्रयत्न केले जात आहेत परंतु या क्षणी आपण पाहतोय इथे एक बाईकच्या स्वरूपातली धाव फलकावरती जरूर आहे. संघर्ष जरूर चालू आहे. बाईकच्या स्वरूपात एक धाव जरूर आली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा हा श्री गणेशा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुलर लाईन लवर फुल टॉस आणि त्याच्यावरती मात्र आक्रमकता आली नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. दोन्ही टीम टॉस बॉक्स मध्ये चला प्लीज. कानिवली आणि बीसीसी परले ए टीम. हा, दोन्ही टीमचा सन्मान करून घ्यायचा तिथेच. फार चांगला स्ट्रोक बॅटरच्या बॅट मधून. खालापूर टीम सध्या मैदानात हवी होती. येतोय त्यांच्या बॅट मधून हा पहिला सिक्सर. दीपक
हा गाणं चांगलं आहे, नंतर वक्तव्य करूया. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. आता सुमित डोंगरेसाठी नाही मी म्हणणार, आता गाणं वाजवा विलासदादा पालवेंसाठी. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी गॅपचं सिलेक्शन आहे, परंतु इथे आपण पाहतोय अगदी या स्पर्धेसाठी खास करून आजचा दिवस आराम आहे त्यांचा. ते अनिल कोहली सर उपस्थित झालेत. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. 2 दिवस ही स्पर्धा त्यांनी लिडिंग केली होती. तुषारजी धुमाल यांचा आवाज 2 रात्रीत आपण ऐकलात. हे सगळं समीकरण होतं. आज केतन पाटील, नितीश पाटील आमच्या समवेत आहेत. चला टॉस करून घ्या. कानिवली आणि त्यांच्या विरोधात बीसीसी परली ए टीम, भैरवनाथ क्रिकेट क्लब परली ए आणि त्याच्या विरोधात कानिवली टीम. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोड्याचा दुसरं षटक घेऊन आलेत. टॉस केला जातो यावेळी. एकीकडे आगे अमित आवस्कर सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. बहुतांशी परले टीम मध्ये त्यांचं सुद्धा अस्तित्व पाहायला मिळत असेल, परंतु आज या ठिकाणी बीसीसी बी मध्ये असतात. एक 40+ दोन्ही टीम साठी तुम्हाला शुभेच्छा आल्यात. अगदी आमचे साथी समालोचक 2 राज्यांनी त्यांनी या स्पर्धेसाठी गाजवल्यात. तुषारजी धुमाल आणि श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली यांच्याकडून मात्र तुमच्या या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. मनस्वी या शुभेच्छांचा स्वीकार तुषारजी धुमाल सर. सगळं मॅच कडे चांगला बॉल, परंतु फटका सुद्धा लाजवाब. आणि यावेळी मात्र एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न. पहा मित्रांनो, मी मगाशी म्हटलं खरोखर आहे युवा पिढीला लाजवेल असा क्रिकेट सध्या 40+ माध्यमातून मैदानावरती आपण अनुभवतोय. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर कुठेही गोलंदाजी चुका नाहीयेत, कुठेही बॅटिंग लाईन मध्ये चुका नाहीयेत, आणि त्यातही पाहायला गेलं तर फिल्डिंग मध्ये सुद्धा चुका नाहीयेत. सामना मजेशीर जरूर होणार. आम्ही थोडा हास्यास्पद घेतलाय, परंतु इथे फटका सजलाय. यावेळी मात्र एक्स्ट्राचा खेळाडू चेंडूखाली येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली 18 आकड्यावरती. हे खरं आहे. हे 40+ असे खेळाडू आहेत की ज्यांनी क्रिकेट फार अनुभवलाय. चांगला फटका. कारण एक जरूर सांगून देईल, मंगेशदादा तलेकर कुठे गायब झाले आहेत का दादा? चर्चा तीच करतोय. एक काल क्रिकेटचा असा होता की ज्यावेळी क्रिकेटचं मैदान मिळणं मुश्किल असायचं. 4-5 शेतांचं मिळून एक मैदान व्हायचं. बांधाच्या खाली फिल्डर असायचा, काही बॉलरला सुद्धा माहीत नसायचं किंवा बॅटरला सुद्धा तो दिसायचा नसं. इतकी परिस्थिती वाईट होती. आजकाल तुम्हाला पिण्याचं पाणी बिस्लरी मिळतंय, जे आहे ते ॲक्वाचं. परंतु जर तुम्ही पाहायला गेला त्यावेळी ओढ्या नाल्याचं पाणी शेतातलं प्यावं लागायचं, नाही तर मग एखादा ड्रम असायचा, त्यात 1000 जण एकच ग्लास बुचकलायचे, तोच ग्लास सातत्याने. त्यावेळी पारितोषिक असायचं पार्लेचा बिस्किट पुडा. आता तसं नाहीये. आता बघा बक्षीस काय आहेत. इथे डॉट आलाय. डॉटच्या मदतीने टोटल तिथे थांबलेली आहे 24 आकड्यावरती. असं म्हणतात सोनाराने एकदाच कान टोचावेत, परंतु इथे 40+ ने युवा पिढीचे कान टोचलेत.
चांगला फटका, गॅप सिलेक्शन फार चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न, दुसरी सुद्धा यावेळी पाहायला मिळाली, कंप्लीट झालेली आहे. इथे ओव्हर थ्रो पाहतोय आणि ओव्हर थ्रो मुळे तिसरी धाव कंप्लीट. चौथीसाठी प्रयत्न आणि या येतील 4 धावा. इथे 2 जातील बॅटरच्या खात्यात आणि 2 जातील ओव्हर थ्रोच्या खात्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 28. प्रति षटक 14च्या सरासरीने धाबा कुठल्यात पहिल्या षटकात सुद्धा आल्या 14, द्वितीय षटकात सुद्धा आल्या 14 धाबा, म्हणजे टोटल 28 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी थोडा आता मी तर म्हणेल सुधागड तालुका 40+ बॅकफुटवरती जरूर पाहायला मिळेल, कारण एकीकडे आता खालापूर तालुक्याने आपली कंबार मजबूत कसलेली आहे आणि सातत्यपूर्ण जर तुम्ही पाहायला गेला तर एक दर्जेदार क्रिकेट सध्या मैदानात पाहायला मिळतंय. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 17 धावसंख्येची. 17 आकड्यावरून बरंच काही आठवतं. अनिल कुंबळे यांची बर्थडे, खरंय 17 म्हटलं की बरेचसे आमचे समालोचक मित्र डेंजर झोन म्हणतात खतरा, परंतु मी सांगेल अगदी अनिल कुंबळेंसारखा क्रिकेटपटू टीम इंडियाला दिला गेला. त्यांची बर्थडे डे 17. जाऊया मॅचकडे आणि या आकड्यांची आकडी मोड जर करायची असेल ना तर जयेश भोसले सरांकडे जरूर पहा. क्या बात आहे बजरंगदादा मोहिते, तुमचं मी कौतुक करेल. तुम्ही पारितोषिकच असं अनोखं लावलंय की आता सुधीर शिंदे यांना देव पाण्यात ठेवावे लागतील, कारण त्यांच्याकडे कॅच येणं अपेक्षित आहे. जर आली कॅच तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. इथे 2 धावा कंप्लीट होतील. पहा इथे खरोखर क्रिकेटमध्ये युवा पिढीला मी म्हणेल हा सामना अगदी जवळून पहा कशा पद्धतीचा हा सामना आहे, कारण इथे एक्स्ट्रा मोठा फटका कोणत्याही प्रकारे घेण्याचा प्रयत्न नाहीये, परंतु सातत्यपूर्ण क्रिकेटची जी जीवनदायिनी आहे तिला मैदानात त्यांनी जिवंत ठेवलंय. म्हणजे 1 to 1 धावसंख्येचं जे कॉन्सन्ट्रेट आहे ते मात्र 40+ मैदानात जपलंय, शंकाच नाहीये. आणि तसाच प्रकार सध्या मैदानात येतोय, कारण अद्यापर्यंत या स्कोअरकडे आपण पाहायला गेलं तर 4च मोठे फटके आलेत आणि टोटल दुहेरी एकेरी धावांचं कॉन्सन्ट्रेट पाहायला मिळालं. आता परतावा लागेल. मिथून लांगी चाणक्य आहेत, त्यांनी दाखवून दिलं की इथे या बॅटरला परतवत आहे, म्हणजे अजूनही मॅच संपली नाही. सांगून देत आहेत की जिंकण्याचे चान्सेस भरपूर आहेत आणि ते आमच्या बाजूने आम्ही झुकवणार, हा प्रकार आहे मैदानात. इथे मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 31 आकड्यावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारे बॉल असतील शिल्लक ते मात्र 9 बॉल. 9 बॉल मध्ये 14ची आवश्यकता आहे. डीजे मास्टर तुमचं कौतुक करेल. तदनंतर आमची लाईव्हची संपूर्ण टीम घर बसल्या महिलांसाठी त्यांच्याकडून एक
पर्वणी असते, कारण आपल्या मुलाचा खेळ, आपल्या भावाचा खेळ, आपल्या पुतण्याचा खेळ, जी काही नाती असतात, महिला मंडळ मात्र ते आता सध्या घर बसल्या एन्जॉय करतायत. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 आपण अनुभवत आहे. तमाम आलेल्या क्रीडा रसिकांचे मनस्वी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करूया, कारण आजकाल क्रिकेटला, क्रिकेट रजनी असू द्या नाही तर डे असू द्या, आती गाई आणि संकटात जाई, दुर्घटना से देर भली, दीपकला परतावं लागेल यावेळी. दीपक कर्णोक, मॅन फ्रॉम बीड, अगदी ज्यांचा एक उल्लेखनीय अजेंडा पाहायला मिळाला क्रिकेटच्या जगतातला. मैदानावरती आत्महत्या स्वतः करून घेतली आणि परतीच्या प्रवासाला निराश पावलांनी ते पाहायला मिळाले. परंतु इथे अगदी मला वाटतं आता गोलंदाजी विलासदादा पालवे यांच्या हातात शेवटची गोलंदाजी मिळेल असा प्रश्न आहे, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर येणारा काळ जरूर देईल. धावसंख्या जाऊन पोहोचलाय टोटल यावेळी 31 या आकड्यावरती. अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आल्यात 4 धावा. जाऊया मॅच कडे. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. इथे एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. थेंबे थेंबे तळे साचे, परंतु यावेळी सागरापर्यंत जाऊन ही नौका पोहोचली आहे आणि आता ही पार होणार की नाही किनाऱ्याच्या त्या पल्ल्यात ते पाहूयात. कारण इथे एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती आहेत. गाणं होऊन जाऊ द्या, कारण का गाण्याचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे. हा हा थँक्यू. गाणं ज्यांच्या आवाजात लयबद्ध झाले ते अतिशय फेमस सिंगर सुमित जाधव आणि या गाण्याची रचना ज्यांच्या माध्यमातून करण्यात आले ते सुधागड तालुक्याचे परमेश माली म्हणून ज्यांची ओळख आहे रोशनजी वालगुडे यांनी रचलेलं एक गाणं आहे. परंतु सुमित जाधव यांच्या आवाजात ते लयबद्ध झालं. दोघांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण अनुभवतोय. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. टोटल जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. आता पाहायला गेलं तर क्रिकेटच्या जगतातला सगळ्यात मोठा आकडा 36 आलाय आणि गरज आहे ती मात्र टार्गेट 45 धावसंख्येची, म्हणजे येणारे 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. प्रति चेंडू 1.50 ची सरासरी. फार चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. फलंदाज विजय
इथे सुद्धा एकच धाव येते. या धावा जर डिफेंड केल्या तर मात्र कुणाल कारेकर तुम्हाला इथून सुधागड तालुक्यातले जे बाकीचे 10 प्लेयर आहेत ना ते खांद्यावर घेऊन नाचतील. आणि आज सामना जर फिनिश केला तर मला वाटते कोल्हापूरचे बॅटर आपण पाहतोय प्रशांतजी खांडेकर आहेत मला वाटते सध्या बॅटिंग लाईन वरती. हा त्यांना मात्र शंका आहे थोडी उचलून घेण्याची जरी जिंकून दिलं तरी. येणारे 4 बॉल आणि गरज असेल ती मात्र 4 धावसंख्येची. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या 40+ या दोन्ही टीम साठी. चांगला बॉल. प्रशांत सर सध्या प्रॅक्टिसचा सगळ्यात मोठा अभाव आहे असो, परंतु इथे मी मित्रांनो म्हटलं जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. ना कोणी कोल्हापूर ना कोणी सुधागड, परंतु मी नक्कीच सांगेल सगळे प्लेयर आपलेच आहेत. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर एक मैत्रीपूर्ण लढत होती. थोडंसं विलासदादांना वाटलं की एक नाविन्यपूर्ण प्रयोग मैदानात करावा आणि हा प्रयोग करत असताना एक महत्त्वपूर्ण जरूर म्हणेल मी की क्रिकेटमध्ये ना कोणी छोटं ना कोणी मोठं, कारण क्रिकेट सगळ्यात मोठा आहे आणि तो तुमच्यासाठी आज देव बनून मैदानात अवतरला आहे. तोच 40+ क्रिकेट आपण अनुभवत आहे. चांगला फटका प्रशांतदादा खांडेकर यांच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट झाली आहे. आणि इथे मात्र काय घडत आहे दीपकच्या पारीचा अंत झाल्याच्या नंतर एक चौकार जरूर मॅच मध्ये पाहायला मिळाला. आणि तदनंतर आपण पाहतोय यावेळी मात्र आता 2 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच टाय झाली तर याच्यावरती निर्णय काय आयोजक कमिटी? ही मॅच टाय झाली तर दोघांनाही ट्रॉफी. आता ती न्यायची घरी कोणी तो त्यांचा ते विचार करतील. फटका चांगला आहे परंतु इथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. आता मला वाटतं स्कोर झालाय लेवल. चला जोरदार टाळ्या होऊन जात आहे. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. जीतेगा वही सिकंदर. अगदी जग जिंकण्याची मनीषा होती सिकंदर मध्ये, परंतु पुरू राजा त्याला आडवा आला आणि जीवनातलं सगळ्यात मोठं मंत्र पुरू राजाकडून सिकंदर शिकून गेला. आता मात्र काय घडतंय, कारण ही लढत मैदानावरती आहे आणि या लढतीचा शेवट काय ते पाहूयात. कारण याच साठी केला होता अट्टास आणि शेवटचा क्षण गोड व्हावा याच्यासाठी ही मॅच होती. ती मॅच प्रेक्षकांपर्यंत आली असं वाटलं तर बऱ्याच जणांना की मॅच मात्र लवकरात लवकर संपेल, परंतु अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच येऊन टिपली. याची देही याची डोळा पाहतोय आपण क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. चला जोरदार टाळ्या. टाळ्यांचा गडगडाट व्हायला पाहिजे. टाळ्या टाळ्या वाजवा सगळे प्रेक्षक वर्ग आपणास विनंती आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या आणि या टाळ्या अशाच वाजवत राहा जोपर्यंत 1 बॉल पडत नाही त्यानंतर 1 धाव निघत नाही. हे समीकरण पाहत राहूया. टाळ्या वाजल्या पाहिजेत. कमान जोरदार जोरदार. बहुतांशी शरीराचा वापर केला गेला आहे आणि बहुतांशी इथे बेल्स पडल्या जरूर, परंतु बॉलच्या स्पर्शाने नाही तर बहुतांशी हाताच्या स्पर्शाने या बेल्स पडल्या गेल्यात. आणि चला पाहुणा संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचे अभिनंदन. आणि अगदी सुधागड तालुका तुमचं सुद्धा मनस्वी कौतुक आभार, कारण अगदी साजेबद्ध लढत मैत्रीपूर्ण लढत होती आणि या लढतीचा शेवट अशा प्रकारे शेवटच्या बॉलपर्यंत जाईल हे प्रेक्षकांना काही आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं, परंतु एक चांगली मॅच दर्शनीय प्रेक्षणीय लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. आपल्या दोन्ही टीमचं कौतुक. हा उमेश दादा कंडागले आपल्या 1000 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी मंचावर या.